नमस्कार, मी वर्षा. VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे पापलेट करी आणि पापलेट फ्राय. सर्वात पहिले डायमंड शेपमध्ये कापलेले पापलेट हळद, मीठ व कोकम लावून मॅरिनेट करून घेतले. मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 पाट्या ओलं खोबरं, 1 कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, 4-5 चमचे लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर 2 चमचे, 4 काळी मिरी, 4 लवंगा व खसखस टाकून वाटण तयार करून घेतले. हे आपण पापलेट फ्राय आणि करीसाठी वापरूयात. पापलेट करीसाठी एका पातेल्यात तेल घेऊन लसूण व कांदा परतून घेतला व केलेले वाटण टाकून चांगले परतून घेतले. त्यानंतर 4-5 पापलेटच्या तुकड्या टाकून चांगले परतून घेतले व कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ग्लासभर पाणी घातले. नंतर चवीपुरेसे मीठ व 4-5 कोकम घालून चांगले उकळून घेतले. चला तर वळूया पापलेट फ्रायकडे. आधी मॅरिनेट केलेल्या तुकड्यांना 2 चमचे लाल मिरची पावडर व तयार केलेले वाटपातले थोडे वाटण लावून घेतले. एका प्लेटमध्ये गहू पीठ व रवा घेतला व त्यात 2 चमचे लाल तिखट टाकून घेतले व मॅरिनेट केलेल्या तुकड्या त्यात व्यवस्थित घोळवून घेतल्या आणि तेल गरम करून घेतलेल्या पॅनमध्ये एक तुकडी सोडली. अशा प्रकारे पापलेट करी व पापलेट फ्राय तयार करून घेतलं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट काय ट्राय करू कमेंटमध्ये सांगा.